झी मराठी, चर्चाही होणारच। निवडणुकीत आरक्षण टाकायचं अनुसूचित जमातीचं आणि सर्व कोळी जमातीला मात्र दाखले सवलती द्यायची नाही ही दुटप्पी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे। यावर सकारात्मक भूमिका महिनाभरात घेतली नाही तर शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी पडेल असा खणखणीत इशारा कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयात दिला। तर नागपुरात कोळी समाजावर झालेल्या लाठीचार्जेचा निषेध व्यक्त करण्यात आला। आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी, कोळी ढोर अनुसूचित जमाती यामध्ये खरे खोटे असा दुजाभाव केला जातोय। याला वाचा फोडण्यासाठी नागपूर अधिवेशन दरम्यान सर्व कोळी जमातीनं मोर्चा नेला। या कोळी समाजातील सुरू असलेल्या शांततेत मोर्चात महिला आंदोलक असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, फरफट नेलं, तसेच निवेदन स्वीकारण्यास कुणी आलं नाही। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संतप्त झालेले कोळी बांधव सोमवारी जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी नागपुरातील झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। तर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी दिला। यावेळी तहसीलदार अनिल हेळकर यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारून सदर आंदोलकांची मागणी शासनाला कळवू असं सांगितलंय। यावेळी सरचिटणीस रमेश कोळी, शिरढोण, बाबासाहेब वनकोरे, भगवान कोळी, दिलीप कोळी शेडशाळ, शुभांगी कोळी, सुवर्ण कोळी, अनिता कोरी, रेखा बेडक्याळे, तानाजी कोळी आदी उपस्थित होते। हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे। त्यातल्या तमाम कोळी बांधवांच्या वतीनं नागपूर येथे एक रोकठोक मोर्चा गेली 3 दिवस झालं 4 दिवस झालं चालू होता आणि त्या मोर्चाला पोलीस प्रशासनानं, राज्य शासनानं दडपशाही करून महिलांना आणि तिथल्या उपोषणकर्त्यांना पकडून नेऊन त्यांना मोर्चा काढून बंद करायला लावला। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिरोळ तालुक्यातले आम्ही सगळे तमाम जमातीचे प्रतिनिधी आज निषेध नोंदवण्यासाठी या तहसील कार्यालयावर आलेलो आहोत। कोळी समाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर या शिरोळ तालुक्यामध्ये मी एसटीतला जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं। याच्या अगोदर शंकर मामा कोळी होते, याच्या अगोदर मंगल कोळी होत्या। आत्ता आणि नांदणीमध्ये एसटीचं जिल्हा परिषदेचं आरक्षण टाकलं गेलंय आणि इथं दाखले दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत। म्हणजे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे। सगळे जमातीतले महाराष्ट्रातले 1,20,00,000 लोक दाखवायचे आणि आरक्षण हे 17 आमदार आणि 7 खासदारांचं टाकून घ्यायचं आणि आम्हाला दाखले देणे असतील किंवा सवलती देणे असतील त्यावेळी मात्र विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना नाकारायचं। हा दुटप्पीपणा महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या काही आमदारांनी चालवलेला आहे। त्यामुळं इथून पुढं शिरोळ तालुक्यातनं पेटलेली ठिणगी महाराष्ट्राच्या सरकारला हा इशारा आम्ही देतोय, आमचा अंत बघू नका। आरक्षण टाकायचं एसटीचं आणि दाखले द्यायचे नाहीत, हा दुटप्पीपणा शासनाचा चाललेला चुकीचा आहे। त्यामुळं आज या मोर्चाच्या निमित्तानं, निषेध मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एवढा इशारा देतोय, जर का याच्यावरती कुठलंही सकारात्मक पाऊल 1 महिनाभरात शासनानं घेतलं नाही तर नक्की तमाम कोळ्यांना सोबत घेऊन या प्रशासनाच्या दारात येऊन बसू आम्ही आणि आमचा निर्णय लागल्याशिवाय सुद्धा उठणार नाही असे आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद।